नमस्कार. सह्याद्री बालसंस्कार वर्गामध्ये आपलं खूप खूप स्वागत. आपण हल्ली पाहतो की मुलांना आणि मोठ्यांनाही मोबाईलची अतिशय सवय लागलेली आहे. बऱ्याच वेळा आपल्या मुलांकडे आपण मोबाईल देतो आणि आपलं मूल मोबाईलवरती काय करतं आपल्याला माहिती नसतं. अगदी छोटीशी गोष्ट बऱ्याच वेळा पाहण्यात प्रत्येकाच्या येते की कुठेतरी आई बाबा आणि घरातले सगळे फिरायला गेलेले आहेत किंवा कुठेतरी रांगेला उभे राहिलेले आहेत किंवा मॉलमध्ये गेलेले आहेत आणि अशा वेळी आपण आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतो आणि आपलं मूल त्यावेळी काहीतरी व्हिडिओ कंटिन्यू पाहत असतं. आता मुलांना कुठले व्हिडिओ कधी दिसतील हे आपण सांगू शकत नाही. कुठल्या प्रकारचं मुलांपुढे मोबाईलवरती काय येईल सांगू शकत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं की मुलांना असा मोबाईल न देता आपण मुलांबरोबर गप्पा मारण्यावरती जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. बऱ्याच वेळा आपण आपल्या कामासाठी आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतो जेणेकरून आपल्याला मुलांनी त्रास देऊ नये किंवा पाहुणे आले तर त्यांच्याशी गप्पा मारू द्याव्यात किंवा इतर गोष्टींसाठी आपल्याला काम करू द्यावं यासाठी आपण आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतो. परंतु आपण जर आपल्या मुलांशी गप्पा मारल्या किंवा आपण आपल्या मुलांशी जास्तीत जास्त वेळ घालवला तर आपली मुलं मोबाईलला जास्त आहारी जात नाही. कारण मोबाईलचा परिणाम हा कित्येक प्रकारे आपल्या मुलांवरती होतो हे आपल्याला नक्कीच माहिती आहे. फक्त डोळेच नाही तर डोळे, डोकं, शरीराचे वेगवेगळे अवयव अशा बऱ्याच गोष्टींवरती मोबाईलचा परिणाम होतो. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की ही जी सवय आहे ही पुढची सवय आपण आज पाहिलेली आहे की मुलांना कुठेही बाहेर गेल्यानंतर मोबाईलवरती व्हिडिओ पाहण्याची जी सवय आहे ती बंद करायची आपल्याला आणि त्याच जागी मुलांशी तुम्ही छान छान गप्पा मारा. त्यांना वेगवेगळ्या गोष्टी बाहेर गेल्यानंतर तुम्ही दाखवा, त्यांच्याशी डिस्कशन करा, त्यांच्याशी जास्तीत जास्त मैत्रीचं नातं ठेवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.